तत्कालीन नायब तहसीलदार सुरेश भीमराव गायकवाड राहणार सेटलमेंट सोलापूर यांना धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी विजयपूर राज्य कर्नाटक येथील दिलीप रूपसेन मरगूर, दिलीप दोंडप्पा अतनुरे, अनिल दिलीप मरगूर, मनोज परमेश्वर मरगूर, चंद्राम विठोबा अतनुरे, परमेश्वर बसवराज धुळे, शरण बसप्पा चंद्राम अतनुरे, अनिल चंद्राम धुळे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश IN शेख यांच्या समोर होऊन त्यांनी गुन्हा साबित न झाल्याने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। यात हकीकत अशी आहे की दिनांक 4 जुलै 2014 रोजी मौजे कुडल तालुका अक्कलकोट येथे 3 मुली या भीमा नदीच्या पात्रातून पाणी आणण्यास गेल्या असता त्या 3ही मुली नदी पात्रातील डोहात बुडून मयत झाल्या होत्या। त्यावेळी नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल असे जीप घेऊन घटनास्थळी आले होते। त्यावेळेस लोकांची गर्दी जमलेली होती। त्यावेळी लोकांनी सरकारी मदत लगेच द्या असे म्हणून आरडाओरडा करून नायब तहसीलदार यांना धक्काबुक्की करून त्यांची गाडी पलटी करून गाडी पेटवून दिली। तसे तेथे असलेल्या पोकलेनवर दगडफेक केली अशा आशयाची फिर्याद नायब तहसीलदार सुरेश भीमराव गायकवाड यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून पोलिसांनी तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते। सदर खटल्यात सरकारतर्फे नेत्र साक्षीदारासह 7 साक्षीदार तपासण्यात आले होते। खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तिवादात घटनास्थळावरून कोणतीही वस्तू जप्त झाल्याचा पुरावा तसेच मयत 3 मुलींचे मरणोत्तर पंचनामा अथवा शवविच्छेदनाचा कोणताही पुरावा सरकार पक्षाने न्यायालयासमोर आणला नसल्याने घटनेबाबत साशंकता निर्माण होत असल्याने आरोपींनी घटना केली असे म्हणता येणार नाही असा युक्तिवाद मांडला। त्यावरून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट मिलिंद थोबडे, ॲडव्होकेट दत्ता गुंड, ॲडव्होकेट निशांत लोंढे, ॲडव्होकेट संतोष आवळे, ॲडव्होकेट अमित सावळगी यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले।